ॲक्शन. नमस्कार मंडळी. तर आज मी आणि माझी आई आम्ही बघायला जाणार आहोत MPLची फायनल जी आहे रत्नागिरी विरुद्ध नाशिक. म्हणजे आजच्या जरासा IPL फॉर्मॅटमध्ये जी नावं आहेत ती म्हणजे रत्नागिरी जेट वर्सेस ईगल नाशिक टायटन्स. आणि आम्ही चाललेलो आहोत गाडीने गहुंजे स्टेडियम. अरे बापरे, मध्येच एक व्हिडिओ काढताना मध्येच एक स्पीड ब्रेकर आला होता आणि मी आणि माझी आई पूर्वपार अगदी खूप वर्षापासून अशा क्रिकेटच्या टुर्नामेंट्स बघत आलेलो आहोत. अगदी 2-3 वाजेस्तव आम्ही धिंग्रा स्टेडियमला बघितलेलं अशा टुर्नामेंट्स. तर हे आहे पुण्यातलं गहुंजे स्टेडियम, मावळामध्ये आहे. या गहुंजे स्टेडियमच्या मागे जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो आहे घोराडेश्वर. खरं तर बऱ्याच वर्ष मी आणि माझी आई अशा टुर्नामेंट्स भरतात ज्या माझ्या आकुडीत भरायच्या, प्लॅस्टिक बॉलच्या असो की सिंगल टेनिस बॉलच्या असो, तर आम्ही या मॅचेस बघायचो. तर ही मॅच सुरू होण्याचा जो क्षण आहे तो असा आहे, सूर्यास्त मार्गावरती होता आणि हे हळूहळू ग्राउंड भरत होतं. रत्नागिरी संघ इथे थोडासा प्रॅक्टिस करत होता कारण सुरुवातीला टॉस झाला आणि त्या टॉसमध्ये नाशिकने ठरवलं की त्यांना बॉलिंग टाकायची, म्हणून त्यांनी बॉलिंग टाकायला सुरुवात केली. अशा प्रकारे काउंटडाऊन सुरू झालेलं होतं ज्याच्यामध्ये मग मॅच आता सुरू होणार होती. याच ग्राउंडवरती IPLच्या वेळेला एवढी गर्दी असते की पूर्ण आवाज या अख्ख्या ग्राउंडमध्ये घुमत असतो. तसं बघायला गेलं तर हे गहुंजे जे स्टेडियम आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी त्याला आता टेकओव्हर केलेलं आहे आणि एकदम सुंदर पद्धतीने या स्टेडियमचं आता व्यवस्थापन बघितलं जातं. इतकं सुंदर स्टेडियम आहे, छोटंसं स्टेडियम आहे, दिसायला सगळ्या बाजू दिसतात अख्ख्या स्टेडियममध्ये. असं होत नाही की अगदीच तुम्ही एका बाजूला कोपऱ्यात आहात आणि ते समजत नाही, दिसत नाही, प्लेयर दिसत नाहीत मुळात. मला नेहमी मी जेव्हा MPL बघायला जातो किंवा ही क्रिकेट मॅच इथे बघायला जातो त्यावेळेला मी कधीच एकदम खालची सीट बघत नाही, कारण हे नाटक नाही आहे. नाटक कसं पहिल्या रांगेत बसून बघायचं असतं आणि हे काय सिनेमाही नाही आहे. सिनेमा कसा एकदम शेवटच्या रांगेत बसून बघायचा असतो. तसंच स्टेडियममध्ये केल्यावरती मध्येच मी नेहमी बसतो, कारण सगळ्या गोष्टी पूर्ण मॅच दोन्ही बाजूच्या साईड एकदम दिसतात. नवीनच ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये आल्यामुळे थोडंसं मी माझे पण वेगवेगळे व्हिडिओ काढवतो आणि हा एक विकेट पडली त्यावेळी मी माझा आनंद व्यक्त करत होतो. आणि हा आहे शेवटचा क्षण ज्यावेळेला रत्नागिरी जिंकते आणि ज्या प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही पाहू शकताय होते. खरं तर याची काही गरज नव्हती काल, कारण ह्या आतिषबाजीमुळे ज्या प्रकारे धूर झाला होता ग्राउंडवरती तो बघण्यासारखा नव्हता. कारण या एवढ्या सगळ्या ग्राउंडमध्ये जेव्हा तुम्ही विनामूल्य प्रवेश ठेवता त्यावेळेला बरेचसे पालक आपल्या लहान मुलांनासुद्धा घेऊन येतात आणि त्यावेळेला हा धूर तिथे खूप झाला होता. एक 2 ते 3 मिनिटासाठी हा आनंदोत्सव चालूच होता, पण दुर्दैवाने हा मला आनंद उत्सव पूर्ण बघता आला नाही, कारण तुम्ही बघताय हा सगळा जो धूर येतो हा आमच्याच दिशेने येत होता. त्याच्यामुळे ग्राउंडवर काय चाललं आहे ते समजत नव्हतं. आणि अशामध्ये माझी आई एकदम वरती स्टेडियमचे जे पोडियम आहे एकदम स्टार्टिंगला तिथे जाऊन थांबली, एवढा दूर होता. आणि नंतर ही आतिषबाजी नीट बघता नाही आली की एकंदरीत मी आणि माझी आईने हा जो सामना आहे रत्नागिरी वर्सेस नाशिकचा खूप आनंद घेतला. आणि शेवटी आम्ही दोघे निघालो आमच्या घरी जायला. आम्ही एका ठिकाणी गाडी लावली होती, छान व्यवस्थापन होतं पार्किंगचं, त्यामुळे गाडी पटकन मिळाली. फायनली रत्नागिरी टीमने MPL फायनल 2024 जिंकलेला आहे आणि आपण रत्नागिरीचे आहोत. फुल सपोर्ट रत्नागिरी, त्याचा अभिमान आहे. जय कोकण. धन्यवाद रत्नागिरी जेट्स आणि तुमचं खूप खूप अभिनंदन ही फायनल जिंकल्याबद्दल. भेटूया आपण आता माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.